नमस्कार, विषय खोलच्या या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. फिटनेसशी काही संबंध नाही आजच्या दिवसाचा. मला माझ्या इन्स्ट्रक्टरनी सांगितलं होतं की 10 किलोमीटर पळत जा, पण हा घाम त्यांनी नाही आलेला. हा वेगळ्या कुठल्या तरी गोष्टींनी आणला आहे. कारण काय, आपल्या अख्ख्या देशाला ज्यांनी घाम फुटला आहे ती गोष्ट आम्ही साफ करायचा प्रयत्न करतोय. ते म्हणजे कचरा. नमस्कार विषय खोल मंडळी. आज आम्ही आमच्या घरासमोरचा, आमच्या ऑफिस समोरचा कोपरा साफ करतोय. हा आमचा सुखाचा कोपरा आहे जिथे आम्ही रोज काम करतो. मला असं वाटलं की आपल्या ऑफिस समोरचा तरी आपण कोपरा साफ केला, जणू काही महिन्यातून एकदा तरी साफ केला तरी त्याच्याने थोडंसं तरी आपण मदत करू शकतो. बहुत पुराने दोस्त है विनोद, और ये पूरा एरिया साफ रखते. हम कोशिश कर रहे हैं कि हम लोग भी थोड़ा रिस्पॉन्सिबिलिटी लेना चाहिए. सब लोग बहुत कचरा फेंक रहे हैं. तर तुम्ही पण तसं करत जा. आणि आम्हाला आता बघा, इथे इतका कचरा झाला आहे आणि BMCचे कर्मचारी खूप रोज कष्ट देऊन काम करतात. आम्ही पाहतो त्यांना. So you get so used to seeing kachra like this everywhere that when you have someone like a BMC coming by to clean up, they're looking at the piles of garbage, but inside this dirt on the road, there's so many tiny pieces of garbage no one's ever going to be able to pick up unless you're looking like a microscope. Then you can start to see it and find it everywhere you look. ते आता ह्या डोंगरात केव्हापासून असेल काय माहिती. Exactly. की आपण पोतं जेव्हा टाकतो ना, आपल्याला वाटतं पोतच आहे, खाली टाकतो. त्याचे इव्हेंच्युअली त्या सेपरेट सुतळ्या होत्या, ज्या साफ करणं इम्पॉसिबल आहे. आता हे खोदून काढलं तरी निघत नाही आहे आणि त्या सगळीकडे स्प्रेड झाल्यात. ही एक पिशवी आहे जी चपटी होऊन त्याचं हे झालं आहे आणि त्याच्यात ते कायमचं आता सामावून गेलं आहे. प्लॅस्टिक सिमेंट भरून ते काढत नाही बसलो तर हे खोल आतमध्ये बघा काय सापडतं. मग हे सगळं आत जाऊन बसतं, त्याच्यावर ढीग होतो, त्याच्यावर आणखीन एक ढीग होतो. हे आपण आय थिंक किमान 40 मीटर खालपर्यंत प्लास्टिक असणार. विषय खोल आहे. नुसतं बाटल्यांचे कॅप आहे, पॅक करून फेकल्या पाहिजे, नाहीतर ते कामगारांच्या हातीला वगैरे लागू शकतात. तर त्याची काळजी पण आपण घेतली पाहिजे. मित्रांनो, दारू प्या, सिगरेट प्या, गांजा प्या, पुढे नका खाऊ. कचरा पार होतो. गुटखा पॅकेट नंबर 81. चुना मिळालेला आहे परत, दारूची बॉटल. चुना ब्लेड होता. आता हे कचरा उचलणार येणार, त्यांना या ब्लेडनी कापलं जाणार. ह्याच्यात असंख्य काय जंतू, किटाणू असणार. If aliens came to the planet, they might dig through the soil and think that gutta packets is what holds the earth together. It's not covalent bonds. It's not. It's gutta packets. मला असं काय आहे जे तुला दिसतं तुझ्या देशाजवळ तू परत जाते, ते एक खूप बेसिक डिस्टन्स जो असतो, असं आहे का की रस्त्यावर लिटरली जास्त डस्टबिन्स आहेत? Everywhere you go in public, there's dustbins, there's recycling bins. They're fixed onto the street, and they are designed in such a way that people cannot steal them, and they are convenient, and there's people who clean them on a regular basis. So over here, it's very hard to find a dustbin. It is. It's very difficult. So you end up carrying your trash with you. Yeah. Or like most people, you end up throwing it on the road, thinking someone's getting paid to clean it up. Exactly. But till that next day morning, till someone sweeps and cleans it up, and if it gets blown by the wind, it might go in the ocean, it might end up in a place like this. You don't have, I mean, you have dirty streets. आय थिंक ते एक मी आत्ता व्हिडिओ बघितला अबाउट नॉट हॅव्हिंग
एम्पॅथी आणि बिंग एन्टायटल्ड. म्हणजे दुसऱ्याचं काम आहे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे भारतातला. आपल्याला प्रत्येक गोष्ट दुसऱ्याचं काम आहे असं वाटतं. खास करून कचरा साफ करणे हे आपलं कामच नाही असं वाटतं. रुपयाची नोट ठेवा फाटलेली. फाटकी सापडली? हो. पैसे सापडलेले इथे आहेत लॉस्ट अँड फाउंडचे. थँक्यू. 25 रुपये मिळालेले आहेत आपल्याला. ते तुझ्याकडे असतील तर जोड त्याला असं. किंवा याची अर्धी नोट जो शोधून आणेल त्याला आपण खरे 50 रुपये देऊ असं आपण डिक्लेअर करतो मी या ठिकाणी. तर हे 50 सापडले उरलेले. सापडले? मलाच मिळणार 50. आणि हा एक कॉर्नर आहे यार फक्त. नाही आहे. ते आपण जपानकडनं शिकलं, फक्त त्यांचे शिष्टाचार नाही शिकलेलं. It's gonna take a lot to move them out, and all the soil is also there from the construction being done on the road. Now, either we can call an excavator to dig it up and flatten it, and then maybe it can be used as a parking or something. But I'm thinking, can we take these tiles and make like a little raised garden or something? Maybe we can plant some trees since we have this extra soil, and we can use the tiles to make a barricade around it. That's what I'm thinking, rather than just having a pile. These things get settled down at तर एवढ्या सगळा कचरा काढून एवढ्या बॅगा भरून सुद्धा आमचा सुखाचा कोपरा अजूनही साफ झालेला नाही आहे. सुखाचा कोपरा हा एक आमची कॉन्सेप्ट आहे विषयकोची, ज्याच्यामध्ये आम्ही ठरवलं आहे की आपण अख्खा देश तर साफ नाही करू शकत, आपल्या देशात एवढी घाण झालेली आहे, पण आपण एक आपला कोपरा निवडला आणि तो रेग्युलरली साफ करायचा प्रयत्न ठेवला. आणि तसं प्रत्येक कोपऱ्यावर वेगळ्या वेगळ्या लोकांनी आपापली अभियानं राबवली, तर कदाचित साफसफाई करायला देशात मदत होईल. खास करून जे सफाई कामगार आहेत त्यांची सगळी पीडा जी आहे ती आपण लक्षात घेत नाही आणि आपण सगळं त्यांच्यावर टाकतो. आपली काही जबाबदारी म्हणून नागरिक म्हणून आम्ही हे आमच्या ऑफिसच्या जवळचा एक भाग साफ केलेला आहे. हा आम्ही मेंटेन करत राहू. आम्हाला अजून खूप काम करायचं आहे. आज जेवढं शक्य उरतं तेवढं आम्ही आज केलेलं आहे. आणि जर का तुम्ही असा सुखाचा कोपरा कुठला साफ करणार असाल तर आम्हाला सांगा, तिथले व्हिडिओ काढून आम्हाला पाठवा, आम्ही ते शेअर करू विषय खोलवर. आणि विषय खोल अजून सफाई अभियान करणार आहे. Also, quick shout out to the Ugly Indian group in Bangalore for Yes. inspiring this since the beginning. त्यांनी इन्स्पायर केलेलं आहे आणि आम्ही फॅमिली म्हणून आधी करायचो हे, म्हणजे माझा परिवार, आता ऑफिसचा परिवारही करायला लागलेला आहे आणि अगली इंडियननी आम्हाला इन्स्पायर केलेलं आहे. आणि तुला काही माहिती द्यायची असेल तर? येस, ह्याच रविवारी आम्ही अजून एक क्लीनअप करणार आहोत आणि तो आहे मिठी रिव्हरसोबत. आपण बीच प्लीज इंडियासोबत कोलॅबरेट करतो, तर नक्की या. आमच्या इंस्टाग्रामवर त्याचे डिटेल्स आहेत आणि तसंच विषय खोलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, आमच्यासोबत सामील व्हा आणि आमच्यासोबत पण क्लीनअप करा. बी खोल. भेटत राहू.